नाही, मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे. इचलकरंजीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राबल्य आहे. शिरोळमध्ये उल्हास पाटील असतील, गणपतराव दादा असतील, यांची ताकद तिथं प्रामुख्यानं आहे. हातकणंगल्यामध्ये माझी दोन्ही आमदार म्हणजे सुजित मिंचेकर असतील, राजीव आवळे असतील, हे आहेत. विद्यमान आमदार राजूबाबा हे महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आहेत. आणि तसंच पन्हाळा शाहूवाडी असेल, वाळवा असेल, वाळव्याला स्वतः जयंत पाटील साहेब आहेत, शिराळ्याला मानसिंगराव नाईक साहेब त्या ठिकाणी आहेत. शाहूवाडीमध्ये स्वतःच उमेदवारांचा तो मतदारसंघ आहे. करण गायकवाड असतील, अमर पाटील असतील, ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून आता या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन येणाऱ्या 1-2-3 दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून, कारण उमेदवारांचं मला सकाळी फोन झालेला आहे, ते मुंबईत आहेत आता, त्यामुळे ते उद्या परवा येतील आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे जातील. ही जागा जरी शिवसेनेची असली तरी महाविकास आघाडी पाठिंबा देण्यामुळं काही कारखानदारांचे त्यांना त्रास होणार होता, त्यामुळं ही आघाडी स्वाभिमानीला पाठिंबा दिला गेला नाही अशा पद्धतीने चर्चा. नाही, तशी काही चर्चा नाही. म्हणजे त्याला उगाच त्या चर्चेत अर्थ नाही. कुणी, मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्याबरोबर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती. आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला, जरा काँग्रेसच्या वाट्याला असती तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला असता. परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती. एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये वाचलं की संजय राऊत साहेब आणि ते भेटले. मला वाटते साखरपुडा झाला, लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे. याच्यामुळे मतांची विभागणी होणार नाही, फटका कुणाला बसेल हे आत्ता सांगता येणार नाही. परंतु शेवटी महाविकास आघाडीची, मी म्हणलं तसं, प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये, म्हणजे ती नादखल करण्या एवढी ताकद नाही आहे. कारण की दोन्ही, मी जे आत्ता तुम्हाला सगळं सांगितले माहिती, त्याच्यावरून तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद आहे, परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती. आज काल निर्णय झाला लढवायचा, आता ती रस्त्यावर येईल. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही जागा शिवसेनेला नाही असं म्हणण्यात येत होतं, मात्र आता हातकणंगलेमध्ये उमेदवार दिला, यामुळे सांगलीचा प्रश्न काय पुढे सुटणार का काय? नाही, सांगलीची चर्चा कालसुद्धा वरिष्ठ नेते बसले होते, त्यांच्यात काही चर्चा झाली आहे. मला वाटते आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल की 3 जागेचा जो काही तिढा या राज्यातला आहे तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवारसाहेब असतील, खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील, हे तिघं सोडवतील 1-2 दिवसात आणि त्यामध्ये मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कदम यांनी उघड बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला, तोपर्यंत हे सगळं स्पष्टपणे सांगितलं जात नाही, तोपर्यंत बैठकांना जाणार नाही असा पवित्रा त्यांनी. नाही, विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत. आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी, काँग्रेसला मिळावी, हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्याने केला. आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का, अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची. परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय तसं अजून आशा सोडलेली नाही. नाही, म्हणून आता वंचितच्या संदर्भात त्यांची भूमिका ते मला वाटते जाहीर करतील की नेमकं त्याच्या मागची कारणं काय आहेत. मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला, तर हायकोर्टानं हे अपात्र ठरवलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं तो त्यांना दिलासा दिला आहे. एका बाजूला ह्याच्यात निकाल लागण्याआधी भाजपनं उमेदवारी देणं आणि त्यानंतर हा निकाल येणं कसं बघायचं? नाही, मला वाटते आता कोर्टावर बोलणं आपण संयुक्तिक राहणार नाही. परंतु तो न्याय आमच्या रामटेकच्या उमेदवारांनाही मिळावा, न्यायदेवतेकडून तो न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. शेवटी न्यायदेवता समान असते आणि सगळ्यांना न्याय देते असं आपण गृहीत धरतो. आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की रामटेकच्या उमेदवारांनाही तोच न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षा व्यक्त केली होती की हा निकाल भाजप कार्यालयातून जाऊ नये. आता बच्चू कडूंनी काहीतरी ते आता सत्तेत असणारे घटक आहेत, त्यामुळे कदाचित अंतर्गत बातमी त्यांना माहिती असेल की भाजपमधून, म्हणून त्यांनी एवढा मोठा एक विधान केलेलं आहे. आणि ते 3 टर्मचे आमदार आहेत, मंत्री म्हणून काम केलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडं
कदाचित तंतोतंत माहिती असेल या निर्णयामागची. शिंदे गटाचे पाच खासदार जे आहेत ते तिकीट कापलं जाणार आहे. यामुळे कुठंतरी शिंदे गटामध्ये 5 खासदारांची उमेदवारी कापली जाणार आहे. 6 खासदारांच्या बद्दलची साशंकता पहिल्यापासूनच होती आणि ते आपण बघतोय आता की 3-4 महिन्यापूर्वी मी बोललो होतो की काही गोष्टी घडणार आहेत आणि ते आपल्याला दिसते आता की उमेदवार बदलण्यापासून ते सीट बदलण्यापर्यंत हा वाद महायुतीमध्ये साधारणपणे चालू आहे आणि आता लक्षात आलं असेल की नेमकं भाजप कशा पद्धतीनं वापरून घेतं. नाही, कोल्हापूरमध्ये चांगलं वातावरण आहे, सोलापूरमध्ये चांगलं वातावरण आहे, सांगलीमध्ये थोडी आता निर्णय झाल्यानंतर दुरुस्ती झाली तर तिथंही काही अडचण येईल असं वाटत नाही आणि साताऱ्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग साताऱ्यामध्ये आहे आणि म्हणून तिथलाही निर्णय ते एकत्रितपणे घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी बारामतीपासून पुण्यापर्यंत सगळीकडं म्हणजे धनगेकरांना आता पुणेकरांनी आमचा उमेदवार ठरवलेला आहे, जनतेचा उमेदवार म्हणून धनगेकर आहेत अशी परिस्थिती पुण्यात वातावरण आहे. सामान्यांचा उमेदवार म्हणजे हातगाडीवाल्यापासून ते सायकलवर जाणाऱ्यांचा उमेदवार कोण तर धनगेकर अशी साधारणपणे धारणा पुणेकरांची झालेली आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. विश्वजित कदम तुमच्याकडे विश्वासू नेतृत्व म्हणून पाहते, मात्र सांगलीचा जागा तेढा सुटत नाही आहे, अशात ते नाराज आहेत. त्याचं उत्तर मी दिलेलं आहे, उत्तर त्याचं ऑलरेडी उत्तर मी दिलेलं आहे. शक्तीपीठ महामार्गानं नाही, शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं एक कट केला जात आहे. कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा मार्ग आहे, अनेकांनी सुचवलेला आहे की त्या मार्गानं आज अनेक ठिकाणी जोडलं जाऊ शकतं, लोक येऊ शकतात, परंतु हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आणि कॉन्ट्रॅक्टरना पाहिजे म्हणून हा मार्ग काढायचा अशी धारणा आहे आणि कोल्हापुरातून प्रचंड विरोध आहे, सांगलीतून प्रचंड विरोध आहे, धाराशिवमधून प्रचंड विरोध आहे. जिथून जिथून हा रस्ता जातो तिथनं प्रचंड विरोध शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसांचा आहे आणि मला वाटतं सरकारनं हा रस्ता रद्द केला पाहिजे. पर्यायी मार्ग आहेत त्याला त्यांनी ताकद दिली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा ज्या तीर्थक्षेत्रांना जोडणार म्हणतात तिथं हे पैसे खर्च करा. 5-50 हजार कोटी रुपये रस्त्यावर तुम्ही खर्च करण्यापेक्षा 5-5 हजार कोटी रुपये त्या तीर्थक्षेत्रावर खर्च करा. किमान तिथं येणाऱ्या लोकांना सुविधा उपलब्ध होतील, येणाऱ्या भक्तांना होतील. आज आमची पंढरपूरची दिंडी पायी दिंडी जाण्याची परंपरा आहे, पायी लाखो लोक पायी पंढरपूरला जातात, त्यांच्यासाठी रस्त्यावर व्यवस्था काय अजून करता आली तर या पैशातनं करण्याची भूमिका सरकारनं घ्यावी आणि हट्टानं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा निर्णय मागं घ्यावा अशी आमची अपेक्षा असते. नाही, आता काय हे राजकारण आता सगळ्या देशामध्ये आपण साधारणपणे बघताना पाहतोय. जो कणखरपणे विचारानं चाललेला आहे त्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न होतो आहे आणि मला वाटतं देशातली लोकशाही टिकवायची असेल तर आता निर्णायक भूमिका लोकांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.